नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरगाव येथील शिंगणापूर इथे दोन जावयांनी दारूच्या नशेमध्ये सासू सासऱ्यासह बायकोला केली लाकडी दांडक्यानं मारहाण। खामगावमध्ये पोलिसांनी टाकला मटका जुगार अड्ड्यावरती छापा, 3,57,000चा मुद्देमाल जप्त। निवास तालुक्यातील खामगावमध्ये एका वयोवृद्धाचं घरकुलासाठी उपोषण दरम्यान दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। आणि आंबेगाव तालुक्यातील शिनोली इथे घोट नदीमध्ये बुडून 3 भावंडांचा मृत्यू, परिसरामधनं हळहळ व्यक्त। मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोपरगाव येथील शिंगणापूर इथे दोन जावयांनी दारूच्या नशेमध्ये सासू सासऱ्यासह पत्नीला लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली आहे। दरम्यान पोलिसांनी तक्रारीवरून या मध्यधुंद जावयांना गजाआड केलाय। धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला जेवू घालून त्याला सोनं दान करण्याची प्रथा आहे, परंतु कोपरगाव येथील शिंगणापूर इथे मात्र उलटाच प्रकार पाहायला मिळालाय। दोन जावयांनी दारूच्या नशेमध्ये सासू सासऱ्यांसह बायकोला लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली आहे, त्यामुळे या दोनही जावयांना जेलचा आहेर मिळालाय। भगवान गंगाराम खांडेकर, सरला भगवान खांडेकर हे शिंगणापूर गोपाळवाडा इथे राहतात। त्यांची मुलगी रंजना हिचे बिरुनाथ जगन्नाथ संसारे यांच्याबरोबर लग्न झालंय। दुसऱ्या मुलीचे बाळू उर्फ सर्जेराव देवराम याच्याबरोबर लग्न झालंय। रंजना संसारे हीच जावई बिरुनाथ यानं सासरी नांदत असताना 1.5 महिन्यांपूर्वी मारहाण करून तिचा गळा दाबला होता। त्यानंतर ती माहेरी शिंगणापूर इथे आली, तर दुसरी सासरी नांदत असताना दोनही जावयांनी शिंगणापूरला येत सासू सासऱ्यांसह पत्नी रंजनाचा बेत पाहण्याचं ठरवलं। ते दोघे शिंगणापूरला मंगळवारी दुपारी 1च्या दरम्यान आले, तेव्हा दोनही जावई दारू पिऊन तराट झाले होते। रंजनाला मी घरी घेऊन जातो असं त्यांनी सांगितलं आणि तिला बळजबरीनं घराच्या बाहेर ओढू लागला। रंजनानं नवऱ्याच्या बरोबर जाण्यास विरोध दर्शवला। रंजना आपल्याबरोबर येत नाही असं लक्षात येताच बिरुनाथ आणि दुसरा जावई बाळू उर्फ सर्जेराव या दोघांनी मिळून लाकडी दांडक्यानं भगवान गंगाराम खांडेकर, सरला भगवान खांडेकर मुलगी रंजना यांना जबर मारहाण केली आहे। त्यामध्ये सरला यांच्या उजव्या हातावरती आणि पायाच्या घोट्याजवळ, तसेच भगवान यांच्या उजव्या खांद्याजवळ आणि मुलगी रंजना हिच्या पाठीवरती जबर मारहाण करण्यात आली आहे। त्यामध्ये तिघे देखील जखमी झालेत। तिघे जखमी अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी वरील दोनही जावयांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्यधुंद या पराक्रमी जावयांना गजाआड केलाय। सरला खांडेकर यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये बिरुनाथ आणि बाळू उर्फ सर्जेराव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल AV गवसने हे करतायत। 2 वाजता आले, आम्ही जेवण करत होतो। आले तसे डायरेक्ट दोघांच्या हातात दांडे होते। आल्यानंतर त्यांनी हाणायला मारायला सुरुवात केली। बाईंचे केस धरून मारलं, बाया खाली पडल्या तरी वरून मारतच होते ते। शेवट आम्ही जीव घेऊन बाहेर रोडला गेलो। लोक त्यांना धरत होते तरी आवरत नव्हते। शेवट आम्हाला दुसऱ्याच्या घरात कोंडलं, तिथं सुद्धा येऊन त्यांनी दरवाजाला लाथा मारल्या, बळजबरी काढा म्हणायची। तर लोकांनी आम्हाला बळजबरी मागच्या दाराने काढून दिलं। नेमकं कारण काय होतं याचं? कारण काहीच नाही, फक्त मोठी मुलगी आलेली आहे, तिला 1.5 महिना झाला तेव्हा त्यांनी मारून तिचा गळा दाबला होता। तिला मारण्याच्या ह्याच्यात होतं, मग ती मुलगी आलेली आहे, मग तिला 1.5 महिना झाला आणि मग तो घ्यायला पण आला नाही। आम्ही म्हटलं आल्या का नंतर समजोता करून पाठवून देऊ, पण समजोता न करता त्यांनी येऊन डायरेक्ट दोघांनी येऊन अटॅकच केला ना आमच्यावर। घरी कोण कोण होतं यावेळेस? घरी फक्त माझी मुलगी मंडळी आणि मी। कशाने मारधूड केली? दांडा आहे, परत एक चाबूक आहे, एक येताची काठी आहे। किती मुलं? एक मुलगा एक मुलगी। त्यांचं काय म्हणणं होतं नेमकं? 1.5 महिन्यापूर्वी मारून मी आले, नंतर त्यांचा फोन नाही, काहीच नाही ना।
डायरेक्ट दांडी घेऊन आले ना मारायला. तेव्हा म्हणे तेव्हा संपवतो असं म्हणे, फक्त मला मारलं तेव्हा. मग मी जीव घेऊन इकडे आले आई वडिलांकडे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाळासाहेब नहाटा यांनी 17 पैकी 13 जागा जिंकून आपलं वर्चस्व कायम राखलंय. दरम्यान काकडे गटाचं सत्तांतराचं स्वप्न मात्र धुळीस मिळालंय. श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाचपुते आणि नागवडे समर्थक एकत्र आले असताना महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे संचालक बाळासाहेब नहाटा यांनी 17 पैकी 13 जागा जिंकून आपलं वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलंय. सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये नहाटा गटाचे संतोष माने यांच्या धक्कादायक विजयानं गणपतराव काकडे गटाचं सत्तांतर करण्याचं स्वप्न धुळीस मिळालंय. काकडे गटाचे स्वप्नील गायकवाड यांनी सरपंच पदासाठी आपल्या स्वभावाच्या जोरावरती चांगली वातावरण निर्मिती केली होती. मात्र नहाटांच्या पाठबळावरती संतोष माने यांनी 243 मतांनी विजयश्री मिळवून लोणी व्यंकनाथचे जनतेमधून निवडून येणारे पहिले सरपंच होण्याचा मान मिळवलाय. लोणी व्यंकनाथमध्ये नहाटा कुटुंबाची अवघी 3 मतं असताना बाळासाहेब नहाटा यांचे चिरंजीव मितेश नहाटा आणि पत्नी मनीषा नहाटा यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याची संधी मतदारांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये रंगनाथ म्हस्के आणि राहुल गोखले यांनी विजय मिळवलाय. पण नहाटा गटानं लक्ष केलेले पांडुरंग काकडे यांच्या पत्नी रुपाली यांना अलका खंडागळे यांचा 6 मतांनी पराभव करत आपला करिश्मा दाखवलाय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मितेश नहाटा यांनी नामदेव जठार यांचा 81 मतांनी पराभव केलाय. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मनीषा नहाटा यांनी माधुरी सुहास काकडे यांचा 72 मतांनी पराभव केलाय. हा पराभव काकडे यांच्या जिव्हारी लागलाय. या पराभवामागे राजकीय सुडाचे कंगोरे आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे शिवाजीराव जाधव यांनी 3 जागा जिंकून आपलं वर्चस्व कायम राखलंय. शिवाजी जाधव यांचे चिरंजीव विक्रमसिंग जाधव यांनी सर्वाधिक 279 मतांनी बाजी मारत ग्रामपंचायतीमध्ये जोरदार प्रवेश केला. अपक्ष उमेदवार संदीप गाडे यांनी जाधव यांच्या पाठिंब्यावरती 253 मतांनी विजय मिळवलाय. मनीषा लाटे यांना 39 मतांनी पराभवाचा धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे लखन नगरे यांनी हवा केली आहे. मात्र नहाटा गटाचे 3 उमेदवार मोठ्या फरकानं विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुषार काकडे यांनी रामदास काकडे यांचा 121 मतांनी धक्कादायक पराभव केलाय. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 10 कोटी रुपये देण्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांचे निर्देश असताना सुद्धा साईबाबा संस्था निधी देण्यात कुचराई करताय. त्यामुळे संस्थांच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांना देवानं सद्बुद्धी द्यावी यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी नगर ते शिर्डी पायी दिंडी काढली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 10 कोटी रुपये देण्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांचे निर्देश असताना साईबाबा संस्थान मात्र निधी देण्यास कुचराई करताय. त्यामुळे संस्थांच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांना देवानं सद्बुद्धी द्यावी यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी नगर ते शिर्डी पायी दिंडी काढली आहे. विदर्भामध्ये कोट्यावधींचा निधी शिर्डी संस्थानं दिला असताना अहमदनगर जिल्ह्यामधल्या शाळा खोल्यांसाठी निधी देण्यात येत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेनं शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे निधीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन निधी देण्यास सांगितलं असताना देखील शिर्डी संस्थान निधी देत नाहीये. त्यामुळे शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना सद्बुद्धी मिळावी यासाठी अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यालयापासून ते शिर्डी साईबाबा मंदिरापर्यंत पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समेत 1 फेब्रुवारीला साई संस्थांचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची सह मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा खोल्या पडायला झाल्यात नगर जिल्हा परिषदेच्या त्याची संख्या जिल्हा परिषदेने मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संस्थांना कळवायची आणि त्यासाठी निधीची तरतूद लवकरात लवकर करण्यात येण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला दिले. परंतु 1 फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत संस्थांनी काय कार्यवाही केली याच्याबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती जिल्हा परिषदेला नाही. जिल्हा परिषदेने सुमारे 1092 नवीन शाळा खोल्यांकरता बांधकामाकरता पैशाची मागणी साई संस्थांकडे केली. वास्तविक पाहता निंबोडीची जी दुर्घटना घडली त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांचे बळी गेले, 5 ते 7 विद्यार्थी जायबंदी झालेले. एक दुर्दैवी घटना त्यावेळेला झाली. त्या घटनेचं आम्ही राजकारण करू इच्छित नाही, परंतु या सगळ्या बाबींचा विचार करता साईबाबा संस्थांनी प्राधान्याने जिल्हा परिषद शाळेकरता निधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे होते. परंतु अद्यापपर्यंत
साईबाबा संस्थांचे अध्यक्ष असतील, विश्वस्त असतील, यांना या बाबतीत काय झालं ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे ती गोष्ट झाली. त्यांना साईबाबाने सद्बुद्धी द्यावी. या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वसामान्यांची मुलं शिकतात, त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी सद्बुद्धी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचे आमचे शिवसैनिक व इतर जिल्ह्यातील सर्व नागरिक यांच्या वतीनं आंदोलनात्मक पायी दिंडी सोहळा नगर जिल्हा परिषद ते शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या ठिकाणी बाबांची चरणी प्रार्थना करतात की बाबा यांना सद्बुद्धी द्या आणि जिल्हा परिषदेची या शाळा खोलण्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा, जो की राज्यामध्ये भरपूर प्रमाणात निधी वाटल्याची माहिती आमच्यापर्यंत आली. परंतु ती काही असो पण प्राधान्यानं जिल्हा परिषदेच्या शाळा खोलण्याला निधी उपलब्ध झाला पाहिजे ही सद्बुद्धी बाबांनी सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष यांना द्यावी ही बाबांच्या चरणी आमची नम्र प्रार्थना. जय. शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामधील खामगावमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकानं 29 मे रोजी औद्योगिक वसाहतीमधील एका मोठ्या बुकीचा वर्ली मटक्याचा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या छाप्यामध्ये 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 3,57,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यामधील अवैध धंद्यांचे माहेरघर बनलेल्या खामगावमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकानं 29 मे रोजी औद्योगिक वसाहतीमधील एका मोठ्या बुकीच्या मटक्याचा जुगार अड्डा उद्ध्वस्त केलाय. या कारवाईमध्ये 3,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकानं गोपनीय माहितीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या बुकीच्या जुगार अड्ड्यावरती छापा टाकलाय. या कारवाईमध्ये मोठ्या मुद्देमाल जप्त करून जुगार अड्डा चालवत असणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये राजकुमार रामगोपाल राठी, अजय अवधूत भगत, नारायणदास सीताराम भुतडा, मुकेश भास्करराव चव्हाण, अक्षय संजय मोरे, विठ्ठल महादेव रहाणे, समीर महेंद्र मंत्री, योगेश नंदकिशोर हिवराळे, पंकज विनोद सोमानी, राकेश श्रीराम हिरवाणे, राजेंद्र मदनलाल हिनवाने, प्रकाश नामदेव इंगळे अशा 12 आरोपींचा समावेश आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपेश शक्करगे, पोलीस कर्मचारी बालाजी महाजन, श्री कोल्हे, रवींद्र इंगळे, सुधाकर थोरात, नितीन भालेराव, रतनगिरी, राम धामोडे, विनायक मानकर, विक्रम राठोड, सय्यद जावेद, सुनील बायनडे, गवार गुरु यांनी केली आहे. 9 दुचाकी, 41 मोबाईलसह अन्य साहित्य जप्त करून औद्योगिक वसाहतीमधील खामगावमध्ये सर्वात मोठा जुगार अड्डा चालवला जात होता. पोलिसांनी तिथून 41 मोबाईल, 9 दुचाकी, टीव्ही, फ्रीज यासह विविध प्रकारचे जुगार साहित्य आणि नगदी असा एकूण 3,57,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी जुगारांकडनं जप्त केलेल्या मोबाईलवरती इंग्रजीमधील ए ते झेड अक्षरांचे कोडवर्ड आहेत. या ठिकाणी जुगार चालवण्यासोबतच लहान मोठ्या वर्ली व्यावसायिकांकडनं उतारा घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मोबाईलमधील डाटा आणि कागदपत्रांची तपासणी केल्यास मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधीक्षक मीना साहेब, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक भुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझी टीम जी आहे त्यांनी आज पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीमध्ये MIDC परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून वर्ल्ड मक्का चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर आज गुप्त माहितीदारामार्फत रेड करून जवळपास 4 ते 4.5 लाखचा मुद्देमाल तसेच 12 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत. साहेब, ॲक्च्युली जास्त लोक होते असं स्थानिकांकडून माहिती पडते. 40 लोक असल्याची माहिती मिळते. त्याबद्दल थोडं नाही, सध्या आपल्या तपासात तर 12 लोक आपण अटक केले आहेत. पुढील तपासात जे काही निष्पन्न होईल ते समोर येईलच. परंतु सध्या तपासाचा भाग आहे. तपासात काय काय निष्पन्न होईल समोर येईल समोर. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. विश्वशांती केंद्र, माईस MIT, पुणे MIT, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं MIT ADT विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर इथे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून बौद्ध भिक्खू संघदान आराधना समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 27 भिक्खूंना भोजन आणि द्रव्यदान करण्यात आलंय. जगामधील सर्वच देशांमध्ये विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी समता, स्वातंत्र्य आणि समभाव या तत्वाचा प्रसार केला जातोय. आपापसामधील वैर विसरून मैत्री आणि प्रेमाचं नातं वृद्धिंगत केल्यास जगामध्ये शांतीचा महामार्ग निर्माण होईल, असे प्रतिपादन भंते डॉक्टर राहुल बोधी यांनी केलंय. विश्वशांती केंद्र, माईस MIT पुणे आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं MIT ADT विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर इथे तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून बौद्ध भिक्खू संघदान आराधना समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विश्वशांती केंद्र, माईस MITचे सल्लागार आणि MIT लंडन विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT विद्यापीठाचे कुलगुरू CV नाईक, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रामधून आलेल्या 27 भिक्खूंना भोजन आणि द्रव्यदान करण्यात आले. विश्वशांतीसाठी प्रत्येकानं सर्व धर्माचा आदर सन्मान करावा, समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य या मूल्याची जोपासना करावी. विश्वामधील संपूर्ण मनुष्य जातीमध्ये बंधुभावाची कल्पना रुजावी. मनुष्य जातीनं आपापसामधील द्वेष, मत्सर, लोभ, क्रोध विसरून मैत्रीचं नातं जपावं. यामुळे सुख आणि शांतीचा संदेश जगभर पसरेल. त्याची प्रामाणिक सुरुवात MITच्या या भव्यदिव्य गुरुकुलमध्ये झाली आहे, अशी भावना उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली आहे. आज मोठा परमभाग्याचा दिवस असं मी मानतो. मला एक आंतरिक समाधान आहे आणि मनापासून ज्याला आनंद आणि समाधान म्हणतो अशी अवस्था आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये तथागत गौतम बुद्धाचं एक विशेष स्थान आहे आणि मला असं वाटतं की या भारतामध्ये त्याग आणि समर्पणाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे तथागत गौतम बुद्ध असं मी मानतो. जगामधले संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचं एक सुंदर स्वरूप जे भारतीय संस्कृतीचं खरं स्वरूप आहे, त्याची उभारणी या ठिकाणी व्हावी आणि तेही फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने व्हावी, ज्याच्यामध्ये सुमारे 54 सुंदर असे पुतळे संतांचे, शास्त्रज्ञांचे, तत्त्वज्ञानांचे या ठिकाणी उभं राहत आहेत आणि खऱ्या अर्थाने भारतीय तत्त्वज्ञानाचं स्वरूप जे विवेकानंदाने 1897 साली भाकीत केलं की 21सावं शतक हे भारत मातेचं असेल. तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या नावाने शांतीदूत म्हणून हे ओळखलं जातं जग. मला आनंद आहे की 2 ऑक्टोबर 2018 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी हे सर्व मॉन्युमेंट, ही काही बिल्डिंग नव्हे, म्हणायला लार्जेस्ट डोम ऑफ द होल वर्ल्ड असं म्हणतो आपण, परंतु त्याची जी रचना आहे, त्याचा जो आत्मा आहे, त्याचं जे तत्त्व आहे ते डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर मशाळकर सारखे शास्त्रज्ञ आणि संत वृत्तीचे मंडळी सर्व एकत्र येऊन उभं राहिलं आणि या ठिकाणी 2 ऑक्टोबरला एक नवीन दिशा, शिक्षणाला नवीन दिशा, मॅग्निफिशंट अत्यंत सुंदर मॉन्युमेंट आहे, ज्याला एक वेगळं सौंदर्य आणि जगातला लार्जेस्ट डोम हे फिजिकल वर्णन झालं, पण इथून जो जाणारा संदेश आहे
तो भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाला अनुसरून विश्वशांतीचा संदेश सर्व जगाला जाईल अशी माझी भावना आहे. मला आनंद आहे, समाधान आहे. अधिक मास वैशाख पौर्णिमा आहे, जी बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा मानवली जात असते. या मोठ्या ऐतिहासिक अशा राजबाग MIT गुरुकुल विश्वविद्यालय या ठिकाणी आहे आणि डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी अतिशय सुंदर संकल्प करून की आमच्या भारतभूमीतून विश्व शांतीचा संदेश जाऊ दे. या भारताला जगामध्ये शांतिदूत भगवान बुद्धाचा भारत म्हणून ओळखलं जात असते. या आपल्या भारताला ज्ञानी लोकांच्या, ऋषीमुनी लोकांच्या, त्यागी लोकांच्या, साधू संत लोकांचा भारत म्हणून ओळखलं जात असते. आणि आज या जागेला आज आपण एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून कराड साहेबांनी या जागेला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. राजबाग म्हणून या जागेला नाव दिलं. आम्ही बघतोय की अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी निर्मिती केलेली आहे एज्युकेशन संस्थेची. या पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी तथागत भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाला बोलावून या ठिकाणी त्यांचा सन्मान करून, गौरव करून त्यांना संघदान देण्याचा प्रयत्न केला की भिक्षू संघाला भोजनदान आम्हाला देऊ दे, भिक्षू संघाला चिवरदान देऊ दे, भिक्षू संघाला अष्टपरिष्काराचे दान देऊ दे. अशा प्रकारचा संकल्प आज विश्वनाथ कराड साहेबांनी केलेला आहे. ही अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय अशा प्रकारची बाब आहे. तसेच त्यांना साथ देणारे गौतम चक्रवर्ती, त्यानंतर NK परमार आणि या परिसरातील सर्व मंडळी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने साथ दिली. आम्ही भिक्षू संघाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि या शांतीचा संदेश विश्वभर जाऊ दे जी संकल्पना त्यांची आहे त्यांना आम्ही साधुवाद देतो. हमने जो लंदन में संघदान का प्रोग्राम का आयोजन किया था, हमारा एम था 21st सेंचुरी में 21 भिक्खू को बुलाने का. तो एग्जैक्टली 21 भिक्खू बाबा साहब अम्बेडकर के घर पर, जो बाबा साहब 1921 और 1922 में रहे थे, वहाँ 22 भिक्खू आए. आज हमारा 27 नक्षत्र. तो दादा जो है विश्वनाथ कराड जी अन्ना, वो काफ़ी हमारे से आगे जा रहे हैं. और जिस तरह का वातावरण आज हम देख रहे थे, और इस डोम के अंदर जो विश्व में जो इतना बड़ा डोम होने वाला है कि जो 8th वंडर ऑफ द वर्ल्ड में कहा जाएगा, और दादा का जो सपना था और एक विज़न है ऐसा, वो विज़न को हमारे विश्व में एक बड़ा नाम देता है. और भारतवर्ष के लिए एक बहुत ही एक ऐसा ऐतिहासिक काम हो रहा है और होएगा कि आने वाले समय में बहुत कुछ लोग उसके बारे में प्रशंसा करेंगे. हमारे लिए बहुत ही खुशी का और आनंद का दिन है. और आप सब लोग एंजॉय करो और हैव ए गुड फूड एवरीवन. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील खामगाव येथील विठ्ठल काशीनाथ दाने या वयोवृद्ध नागरिकानं घरकुलासाठी नेवासा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. 24 तासानंतर देखील या उपोषणाची कोणी देखील दखल घेतली नाही. त्यामुळे संजय सुखदान यांनी सोशल मीडियावरती पंचायत समितीला टाळं ठोकण्याचा इशारा दिला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तात्काळ या वृद्धाला लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आलं. 70 वर्ष वयाच्या उपोषणकर्त्याला दिवसभरामध्ये दुर्लक्ष करून किमान लेखी आश्वासन देखील न देणाऱ्या पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधामध्ये इंदिरा काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय सुखदान यांनी टाळे ठोकण्याचं आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि तात्काळ उपोषणकर्त्याला लेखी आश्वासन देण्यात आलंय. इंदिरा आवास योजनेची घरकुलासाठीची प्रतीक्षा यादी तयार करताना
संगणकीय चूक होऊन पक्क्या घराची नोंद झाल्यामुळे तालुक्यातील खामगाव येथील विठ्ठल दाने यांना इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ दिल्याची नोंद झाली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र घरकुल मिळत नसल्यानं त्यांनी 2 दिवस केलेलं उपोषण इंदिरा काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखदान यांच्या मध्यस्थीनं तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय. विठ्ठल काशीनाथ दाणे यांनी अर्जामध्ये म्हटलंय की 3 एप्रिल 2013 रोजी ग्रामपंचायत खामगाव यांना अर्ज देऊन घरकुल देण्यास विनंती केली होती. त्यावेळी पंचायत समितीकडनं इंदिरा आवास योजनेची प्रतीक्षा यादी मिळाली. आता यामध्ये मला अपात्र ठरवण्यात आलं आणि घरकुल दिले असा शेरा देण्यात आलाय. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. सन 2002च्या दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये नाव होतं, परंतु सदर पक्कं घर असल्यामुळे तसेच ग्रामपंचायतकडनं इंदिरा आवास योजना घरकुल प्रतीक्षा यादी तयार करताना पक्क्या घराची नोंद झाली आहे तसेच यापूर्वी लाभ दिला असं नमूद केलं गेलं. त्यामुळे या प्रकरणी घरकुलाचे लाभाकर्ता दाणे हे नेवासा पंचायत समितीसमोर उपोषणासाठी बसले होते. नेवासा पंचायत समितीसमोर उपोषणास बसून 24 तास झाल्यानंतर देखील कोणताही अधिकारी त्यांच्याकडे फिरकला नव्हता. त्यामुळे ते रात्री एकटेच पंचायत समितीच्या आवारामध्ये बसून होते. ही माहिती इंदिरा काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखदान यांना समजली. सदरच्या 70 वर्ष वयाच्या उपोषणकर्त्याला किमान लेखी आश्वासन न देणाऱ्या पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधामध्ये टाळं ठोकण्याचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सोशल मीडियावरती दिला आणि सकाळी तात्काळ यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सदर उपोषणार्थीला लेखी आश्वासन देऊन हे उपोषण मागे घेण्यात आलंय. माझं नाव दिगंबर विठ्ठल दाणे, माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल काशीनाथ दाणे. माझ्या वडिलाला 2002 पासून 7 पर्यंत घरकुलाची मंजुरी आली होती, पण ते घर आतापर्यंत मिळालं नाही. त्याचं रेकॉर्ड नेवासा पंचायत समिती ग्रामपंचायतला आपराथापरा करून खोडाखाड करून याची दिशाभूल करून आमचं समाधान न करून पिळवणूक करून अधिकाऱ्याला पाठीशी घालून आमच्यावर आतापर्यंत अन्याय केला. त्याच्यामुळे आम्ही नेवासा पंचायत समिती उपोषणाला बसलो आहे. आता शेवटचा 1 महिना वाट पाहू, जर नाही योग्य तो निर्णय लागला तर परत उपोषणाला बसणार आहे. याची आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक विनंती करतो. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. सांगली महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत दलित महासंघानं महापालिकेवरती गाढव मोर्चाकडून महापालिकेचं कामकाज बंद पाडलं. यावेळी महापालिकेच्या समोर आंदोलकांनी ठिय्या मारला आणि अधिकारी आणि नगरसेवक यांना महापालिकेमध्येच कोंडून घेतलं. सांगली महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत दलित महासंघानं महापालिकेवरती गाढव मोर्चाकडून महापालिकेचं कामकाज बंद पाडलंय. यावेळी महापालिकेसमोरच आंदोलकांनी ठिय्या मारत अधिकारी आणि नगरसेवक यांना महापालिकेमध्येच कोंडून घेतलं. सांगली शहरामधील वाल्मिकी वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधा दिल्या जात नाहीयेत. या दलित वस्तीला 4.5 कोटींचा निधी मंजूर असताना काम सुरू केलं जात नाहीये. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाच्या निषेधार्थ दलित महासंघानं महापालिकेचे प्रशासन गाढव आहे असा आरोप करत महापालिकेवरती गाढवासहित मोर्चा काढलाय. यावेळी दलित महासंघानं मुलाबाळांसह महापालिकेच्या समोर ठिय्या मारत महापालिकेचं कामकाज बंद पाडलं. महापालिकेमध्ये कामासाठी आलेले नागरिक आणि सभेसाठी आलेले नगरसेवक अधिकारी महापालिकेमध्येच अडकून पडले होते. तब्बल 2 तास आंदोलकांनी महापालिकेसमोर ठिय्या मारून नाकाबंदी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावरती याचा परिणाम झाला. यावेळी लवकरात लवकर दलित वस्तीमधील कामं सुरू करण्याची ग्वाही महापौरांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. आज आम्ही दलित महासंघाच्या वतीनं महापालिकेवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर गाढव मोर्चा घेऊन आलो होतो. ह्या गाढव मोर्चा आणण्याचं कारण याचं असं की आम्ही या 6 महिन्यात नोव्हेंबरपासून या महापालिकेवर 6 आंदोलनं केलीत. या 6 आंदोलनात आम्ही महापालिकेत ह्याच्या अगोदर सुद्धा गाढवा आणून सोडलेले आहेत, महापालिकेला टाळे ठोकलेले आहेत. त्यानंतरनं या महापालिकेत आम्ही कुत्रीसुद्धा आणून सोडलीत. त्यानंतरनं या आंदोलनाची दखल घ्या म्हणून आम्ही महापौरांशी चर्चेला गेलो होतो. पण महापौरांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या वाल्मिकी आवाजसाठी माझ्याकडे निधी अपुरा आहे. त्यानंतरनं आम्ही गावात अक्षरशः असेच कार्यकर्ते गोळा केलेत आणि गावातनं आम्ही 1-1 रुपये भीक मागितली आणि 8,500 रुपये या वाल्मिकीच्या आणि दलित महासंघाच्या वतीनं आम्ही आयुक्तांना दिले. त्यानंतरनं सुद्धा 1 महिन्यानं की तुमचं टेंडर पास झालेलं आहे आणि तुम्हाला 4.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.
असं आम्हाला सहाय्यक आयुक्त साहेबांनी लिखीचे आदेश दिले होते. पण आता मला वाटतंय दलित वस्तीतली बऱ्याचशाच कामं झालीत, गावातली दलित वस्तीतली बऱ्याचशाच कामं झालीत, पण आमच्या भागातली कामं 1% काम झालं नाही. त्यामुळं पुन्हा आम्ही 2-4 वेळा यांच्याशी चर्चा केली, विचारणा केली, पण याने आम्हाला न आणि पुढं होणार आहे अशीच उडाउडीची उत्तरं दिली. त्यामुळं आम्ही आज दलित महासंघाच्या वतीनं पुन्हा महापालिकेवर गाढव सोड मोर्चा घेण्यात आज निर्णय घेतला आणि आम्ही आज महापालिकेवर आलो आणि या ठिकाणी आम्ही आज सकाळी 12 वाजता इथं आलो होतो. आज आता कमीत कमी 4:30 ते 5 वाजले या ठिकाणी आहे आणि आम्ही असं एक ठाम ठिया मारून राहिलो की जोपर्यंत लिखित देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. आणि त्याची दखल महापौर साहेबांनी घेतली आणि तिने आम्हाला 8/6 म्हणजे 8 जूनच्या आत तुमची कामं सगळी चालू करणार आहे असं लेखी आदेश आम्हाला तिने दिलेला आहे. आणि या ठिकाणी हे आंदोलन आम्ही दलित महासंघाच्या वतीनं घेतलं आणि लेखी आदेश मिळाल्यामुळं आम्ही ते आंदोलन मागे घेत आहे असं मी जाहीर करतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. नुकतीच वडगाव गुप्ता येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. मात्र EVM मशीनमध्ये घोळ झालाय. त्यामुळे ही निवडणूक जुन्या पद्धतीनं बॅलेट पेपरद्वारे पुन्हा घेण्याची मागणी विरोधी उमेदवारांसह ग्रामस्थांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकतेच झालेल्या वडगाव गुप्ता येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये EVM मशीनमुळे घोळ झालाय. ही निवडणूक जुन्या पद्धतीनं बॅलेट पेपरद्वारे पुन्हा घेण्याची मागणी विरोधी उमेदवारांसह ग्रामस्थांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनामध्ये विलास गीते, दिलीप गव्हाणे, शरद शेवाळे, रवींद्र सातपुते, केशव शिंदे, गोवर्धन शेवाळे, करण शेवाळे, गोरख शिंदे, अक्षय ढेपे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मतदानाच्या वेळी वापरण्यात आलेल्या EVM मशीनमध्ये घोळ करण्यात आलाय. त्यामुळे मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान मिळालंच नाहीये असा आरोप करण्यात येतोय. ही निवडणूक जुन्या पद्धतीनं बॅलेट पेपरद्वारे चिठ्ठ्या टाकून पुन्हा घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणूक 2018 वडगाव गुप्ता या इलेक्शनमध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला जाणवतो. त्यासाठी आम्ही काल तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. यासाठी आम्हाला त्यांनी पण सूचना केल्या आहेत की आम्ही कोर्टामध्ये पिटिशन पण दाखल करणार आहोत. या ठिकाणी काही मशीनचे बटणं दाबले दिलेले नाहीत. या ठिकाणी डिपार्टमेंट मिळून आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य केलेलं नाही. आतमध्ये आमच्या पोलिंग एजंटकडे मोबाईल नव्हते. तर मतदारांनी ज्यावेळेस आमच्याशी संपर्क साधला, आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या काही लोकांच्या डिपार्टमेंटने सुद्धा सहाय्य घातली. तुम्ही 100 मीटरच्या आतमध्ये दिसले, तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची बऱ्याच प्रकारे आमच्या लोकांची पिळवणूक झाली. आणि त्या जे हक्काचं मतदान आहे आमच्याकडे, ते लोक सांगतायत आम्हाला येऊन गावामध्ये की आम्ही मतदान केलं, का बरं असं घडलं, कसं घडलं, नाही का. ह्या गोष्टींबाबत बरेचसे गावामध्ये वेगवेगळी चर्चा चालू आहे. आम्ही 25 वर्षापासून सत्तेमध्ये आहोत. सत्तेमध्ये असताना जो जनतेचा आम्ही विकास केलेला आहे, विकास कामांच्या आधारावरती जनता आम्हाला इतका कमी मतांनी निवडून कमी मतांनी आमच्याकडे पाहिल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. तर या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत. ओके. मी मच्छिंद्र बबन बांगर. ज्यावेळेस आमच्या गावातील निवडणूकसाठी मतदानासाठी गेलो होतो, तर ज्यावेळेस 2 वोट केल्यानंतर 3ऱ्या वोटला मी ज्यावेळेस हे बटन दाबत होतो, तर त्यावेळेसचं बटन ते दबलं नाही. तर तिथं अधिकाऱ्यांना विचारलं का हे बटन दबत नाही, तर ते म्हणले दुसरं प्रेस करा. तर ह्या मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा काय गोंधळ झाला आहे का, हे मतदान कुठं गेलं आहे हे माहीत. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. हार्ट ॲग्रोटेक इन्स्टिट्यूटच्या वतीनं समर्थ विडा हे नाविन्यपूर्ण उत्पादन तयार करण्यात आलंय. तंबाखूच्या व्यसनामध्ये अडकलेल्या व्यक्तींना या व्यसनामधून बाहेर पडण्यासाठी या उत्पादनाची मदत होणार आहे, अशी माहिती संचालिका ललिता बोरा यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. हार्ट ॲग्रोटेक इन्स्टिट्यूटच्या वतीनं समर्थ विडा हे नाविन्यपूर्ण उत्पादन तयार करण्यात आलंय. तंबाखूचं वाढतं व्यसन हा चिंतेचा विषय बनलाय. सन 2020 पर्यंत तंबाखूशी निगडीत कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 70% राहील असा अंदाज आहे. तंबाखूमुळे रक्ताची गुळणी होऊन रक्तपुरवठा बंद होण्याचं प्रमाण 35.7% तर मौखिक कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 90% आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ विडा हे उत्पादन तयार करण्यात आलंय, असं बोरा यांनी सांगितलंय. हार्ट ॲग्रोटेक इन्स्टिट्यूटच्या संचालिका ललिता बोरा यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.
त्या म्हणाल्या, निकोटीन मुक्त आयुर्वेदिक औषधी वनस्पती दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे मसाले, विडा, नैसर्गिक निकेल यासारख्या अनेक घटकांचा वापर याद्वारे समर्थ विडा बनवण्यात आलाय. आतापर्यंत तंबाखूला तंबाखूसारख्या दिसणाऱ्या, तशीच चव असणाऱ्या आणि तंबाखूप्रमाणे खाता येणाऱ्या योग्य पर्याय उपलब्ध नव्हता. म्हणूनच तंबाखूच्या व्यसनामधनं मुक्तता करण्याच्या प्रयत्नांना मर्यादा राहिल्यात. समर्थ विड्यामुळे निकोटीन मुक्त योग्य पर्याय उपलब्ध झालाय. माझं नाव ललिता बोरा. मी गेली 25 वर्ष फूड प्रोसेसिंगमध्ये काम करते आणि तो प्रचंड अनुभव माझ्या पाठीमागे असल्यामुळे कर्करोग होताना खूप लोकांना होताना जो वाचतो, बघतोय, दिसतोय आणि ह्याचा खूपच वाईट वाटत होतं आणि शेतकऱ्यांचा ह्याच्यामध्ये फायदा करता येईल असा हा प्रकल्प वाटल्यामुळे मी ह्या प्रकल्पामध्ये संशोधन केलं, तंबाखू डेव्हलप केली. ती तंबाखू डेव्हलप करताना तंबाखूचं सायन्स फक्त लक्षात घेतलं आणि तंबाखू करताना खाण्याची पानं, विड्याची पानं याचा वापर केला आणि आयुर्वेदिक मसाले वेगळे वापरले. त्यामुळे हे खाद्यपदार्थ म्हणून आपण मार्केटमध्ये आणतो आहोत, तंबाखू म्हणून नाही. आत्ता जी तंबाखू मार्केटमध्ये आहे ती तंबाखू बेकायदेशीरपणे विकली जाते, तयार केली जाते आणि खाल्ली जाते. खाऊनही लोक व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांना त्यांच्या व्यसनाच्या पद्धतीचा पर्याय ह्या पदार्थांना उपलब्ध करून दिला आहे. तंबाखूसारखाच दिसणारा, तंबाखूसारखाच खाता येणारा, तंबाखूसारखाच चव देणारा हा पदार्थ डेव्हलप करण्याचं माझ्या मनात आल्यामुळे मी ते डेव्हलप केलं आणि त्याचा पेटंटही आपण अप्लाय केलं. पेटंट पब्लिश झालेलं आहे आणि आता मार्केट सर्वेसाठी आपण ठाणे, सातारा, बारामती, पुणे अशा ठिकाणी काही मटेरियल डिस्प्ले केलं आहे. लोकांच्या ऑर्डर रिपीट होऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काही लोकांवर आपण प्रयोग केला होता की त्यांचे तंबाखू सुटते का, तर काही लोकांची ऑलरेडी तंबाखू सुटलेली आहे आणि काही त्याच्यातही आम्ही कॅटेगरी घेतली होती. मजूर वर्ग, सुशिक्षित वर्ग आणि सौम्य सुशिक्षित वर्ग अशा लोकांची आम्ही निवड केली होती. त्यातही आम्हाला अनुभव सगळा असाच आला की ह्या सगळ्याही लोकांचा आम्ही तंबाखू सोडवू शकलो. मग तो आत्मविश्वास आम्हाला वाढल्यामुळे आम्ही तंबाखूला पर्याय आमच्याकडे उपलब्ध झाला आहे आणि आता तो सगळ्यांना माहीत व्हावा. निकोटीन फ्री, हेल्दी आणि असा पदार्थ हा डेव्हलप झाल्यामुळे आरोग्यालाही ह्याचे फायदे होताना दिसले. हागवणीचे प्रकार, रक्ताचे विकार याच्यावरही हा पर्यायी औषधासारखा काम करतो. त्यामुळे हा पदार्थ व्यसन तर सोडतो पण तब्येतही चांगली करत असतो. त्यामुळे हा पदार्थ, हा प्रोडक्ट जो आहे हा लोकांकडे यायला पाहिजे आणि समर्थ विडा या सगळ्या गोष्टींसाठी समर्थ आहे. त्यामुळे आपण ह्या पदार्थाकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघावं. शासनाच्या विविध योजनातून तंबाखूमुक्त अभियान जो राबवला जातो त्यातच आम्हाला कुठेतरी सहभागी करून घ्यावं. कारण मी एक गृहिणी आहे, अर्थव्यवस्था ही माझ्याकडे काही नाही आहे आणि त्यामुळे ह्या प्रकल्पाला अर्थसहाय्य चांगल्या पद्धतीनं मिळावं किंबहुना हा प्रोडक्ट वेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी शासन स्तरावरही काही प्रयत्न करता यावे ह्याची मी अपेक्षा करते. समर्थ विडा हा उत्पादन आपण बाजारात अवेलेबल असलेल्या कमी किमतीच्या जर्द्याच्या किमतीत अवेलेबल केला आहे. त्याची किंमत ₹13 ठेवलेली आहे. 3 पॅकेट घेणाऱ्या एका ग्राहकाला एकाच वेळेला 3 घेत असला तर ₹30 ते पॅकेट उपलब्ध करून द्यावं. ही लॉन्चिंग ऑफर म्हणून ठेवलेली आहे, ही कायमची नाही आणि त्यामुळे हे उत्पादन बाजारात सरासरी कमी किमतीचा जर्दा जो उपलब्ध आहे त्या किमतीतच उपलब्ध केला आहे. त्या पॅकिंग वेस्टर्नही त्याच पद्धतीचं केलेलं आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन
अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्लपूल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, कानिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील शिनोली इथे घोड नदीच्या बंधाऱ्यावरती फिरायला गेलेल्या 3 भावंडांचा बुडून मृत्यू झालाय. अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये या तिघांवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. आंबेगाव तालुक्यातील शिनोली इथे घोड नदी शेजारी फिरायला गेलेल्या 3 भावंडांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय. प्रज्वल विकास हुले, तेजल विकास हुले आणि अंकिता अनिल बोराडे अशी या भावंडांची नावे आहेत. यातील दोघांचे मृतदेह रात्री 9:30च्या सुमारास ग्रामस्थांना नदीमध्ये तरंगताना दिसले. त्यामुळे ही घटना कळली आहे. शिनोली येथे अनिल बोराडे यांच्याकडे प्रज्वल आणि तेजल हे दोघे बहीण भाऊ सुट्यांसाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ते तिघे गावामधील मुक्तादेवी मंदिर परिसरामध्ये फिरायला गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही ग्रामस्थांना घोड नदीच्या पात्रामध्ये 2 मुलींचे मृतदेह तरंगत असल्याच्या अवस्थेमध्ये आढळून आले. त्यानंतर शिनोली ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह तेजल आणि अंकिताचे होते. ग्रामस्थांनी प्रज्वलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आढळला नाहीये. दुसऱ्या दिवशी उशिरा प्रज्वलचा मृतदेह मिळालाय. त्यानंतर या तिघांवरती शिनोली येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. प्रज्वल आणि तेजल हे दोघे सख्खे बहीण भाऊ असून तेजलनं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती, तर प्रज्वल 7वीमध्ये होता आणि अंकिता ही त्याची मावस बहीण FYBAला होती. डिंबे धरणामधनं सध्या घोड नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी भरून वाहतीये. त्यामुळे अशा घटना घडतायत. म्हणून नागरिकांनी सतर्क राहून आपल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. काल घडलेली घटना एकंदरीत अशी की एक 2 जण पाहुणे, एक मुलगा आणि मुलगी आणि अंकिता अनिल बोराडे हे 3 जण मिळून मैत्रिणीकडे आले होते. मैत्रीण घरी भेटायला आले होते. मैत्रीण घरी नव्हती. त्याच्यानंतर ते इथं मंगळवार असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर ते इथं नदीला आले पाण्यात हातपाय धुण्यासाठी. त्याच्यानंतर हातपाय वगैरे धुत होते ते. इथं नदीला जास्त खड्डे असल्यामुळं वाळूपसा वगैरे झाल्यामुळं नदीला जागजागी खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यात त्यांचा पाय घसरला आणि ते बुडाले 3 जण. या ठिकाणी एक काल दुर्घटना घडली. त्या ठिकाणी 2 मुली, एक मुलगा नदीला घोड नदी पात्राच्या बाजूला फिरायला गेले असताना मुलाचा पाय नदीमध्ये घसरल्यावर त्या मुली त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत 3घही नदीत बुडाले आणि त्यांचा एक दुर्दैवी अंत झाला या ठिकाणी. त्यानंतर ही घटना काल सायंकाळी 6 वाजता घडली. त्यांच्या आईवडिलांना कळालं की मुलं का अजून येत नाहीये. चौकशी केली असता कुंभारवाड्यात त्यांना असं कळालं की मुलं नदीच्या साईडला फिरायला गेलेली आहेत. तर ते फिरायला गेले म्हणून चौकशी करता आईवडील नातेवाईक नदीच्या तिकडे फिरत असताना त्यांना नदीच्या काठी संध्याकाळी 8 वाजता चपला निदर्शनास आल्या. मग नदी पात्रात ग्रामस्थांनी शोध कार्य केले असता तिथे 2 मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. एक मृतदेहाचा तपास लागला नाही. रात्री अंधार पडल्यामुळे एक मृतदेहाचा तपास थांबवण्यात आला. सकाळी पुन्हा पहाटे तपास सुरू केला असता मुलाचा मृतदेह हाती लागला. याच्यामध्ये अंकिता अनिल बोराडे वय 19 ही एक मुलगी शिनोलीची, राहणार शिनोली, मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेली त्यांची मावस बहीण तेजल विकास हुले, राहणार नाडोडी, म्हणजे मुंबईला राहायला असतात ते, आणि प्रज्वल विकास बोराडे वय 13 हे 2 मुलं मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यांना पुढील पोस्टमॉर्टमसाठी घोडेगाव या ठिकाणी नेण्यात आले. सकाळी त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
त्यानंतर अंत्यविधी करण्यात आलेला आहे आणि शिदोली गावावर फार मोठी दुःखद घटना घडलेली आहे, त्यात सर्व ग्रामस्थ सहभागी आहेत. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. कोपरगाव नगर परिषदेची गेल्या 3 महिन्यांपासून प्रलंबित असलेली विशेष सर्वसाधारण सभा 25 जूनला होणार होती. मात्र नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा ती रद्द करण्यात आली आहे. कोपरगाव नगर परिषदेची गेल्या 3 महिन्यांपासून प्रलंबित असलेली विशेष सर्वसाधारण सभा 25 जून रोजी संपन्न होणार होती. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा ती रद्द केल्यामुळे निर्णय प्रक्रियेला अडथळा निर्माण झालाय. कोपरगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या 3 महिन्यांपासून संपन्न झाली नसल्याची तक्रार नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विजय वाजे आणि अन्य 2 सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ती 29 मे रोजी म्हणजेच 1 दिवस पुढे ढकलली होती. ती सर्वसाधारण सभा घोषित झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक आगामी जून महिन्यामध्ये 25 तारखेला संपन्न होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख 7 जून अशी आहे, तर अर्जाची छाननी 8 जूनला होणार आहे. माघार 11 जून रोजी आहे. त्यांची आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानं आता ही विशेष सर्वसाधारण सभा कोपरगाव नगर परिषद प्रशासनास या निवडणुकीच्या निकालानंतरच घ्यावी लागणार आहे. दरम्यान 1 महिन्याचा कालखंड जाणार आहे, त्यामुळे काही शहर विकास निर्णयांसाठी किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्वसाधारण सभा दिनांक 29/5/2018 रोजी यायचं ठरलं होतं, पण अचानक दिनांक 26/5/2018 रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळं आणि आचारसंहिता जाहीर झाल्यामुळं दिनांक 29ची बैठक नाईलाजानं पुढे ढकलावी लागलेली आहे. दिनांक 28 जून पर्यंत ही आचारसंहिता आहे. त्याच्यामुळे नाईलाजाने लांबलेली सर्वसाधारण सभा 28 जून नंतर घेण्यात येईल, तशी तारीखही जाहीर करण्यात येईल. पण अनेक वेळा कोपरगाव नगरपालिकेमधल्या मुख्याधिकारी यांनी केवळ अडवणुकीचं धोरण ठेवल्यामुळं सर्वसाधारण सभा या नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजेत त्या होऊ शकलेल्या नाही आहेत. कारण मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेमध्ये जे कोणी टायपिंग करणारे जे क्लार्क आहेत त्यांना दमच दिलेला आहे तोंडी की नगराध्यक्षाचं कुठलंही पत्र किंवा निवेदन जर तुम्ही जर टाईप जर केलं तर तुमची माझ्याशी गाठ आहे. त्याच्यामुळं आणि प्रत्येक विषयावर टिप्पणी आल्याशिवाय सर्वसाधारण सभेची सभेचा अजेंडा हा तयार करू नये अशी त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ही मीटिंग नाईलाजाने लांबत गेल्या. ज्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्याची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर्वसाधारण सभेचं कार्यसूची ठरवण्याचा अधिकार तुमचा आहे, त्याच्यानंतर टिप्पण्या. म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण 29 तारखेची सर्वसाधारण सभेची कार्यसूची तयार केली. तसा अजेंडा आपण सर्वांना पाठवला. पण नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळं आचारसंहितेमुळं ही सभा नाईलाजानं रद्द करण्यात आली. 28 जून नंतर ती बैठक होईल. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा गडबड झाला हा सिनेमा 1 जूनला महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. मनोरंजनानं भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी छोटी मोठी गडबड नक्कीच होते
अनेकदा एक गडबड लपवण्यासाठी दुसरी गडबड होते आणि अशानं मोठी फजिती होते. असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असतात. असाच काहीसा गोंधळ गडबड झाली या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रांजली फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर जितेंद्र राठोड निर्मित रमेश रोशन सह निर्माते असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन संतराम यांनी केलंय. या सिनेमाला रमेश रोशन यांचं संगीत लाभलंय. 1 जूनपासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय. या सिनेमामध्ये राजेश शृंगारपुरे, नेहा गंद्रे, विकास पाटील, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमामध्ये संवाद अनिल पवार यांचे आहे आणि सिनेमाचे निर्मिती प्रमुख अजय सिंग हे आहेत. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील बोरवाक या आदिवासी वस्तीमध्ये दारुड्या पतीनं झोपेमध्ये असणाऱ्या आपल्या पत्नीच्या डोक्यामध्ये दगड टाकून तिचा खून केलाय. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मयत महिलेच्या भावानं यासंबंधी तक्रार दाखल केली आहे, तर पती भाऊसाहेब चिकणे हा फरार आहे. पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील बोरवाक या आदिवासी वस्तीमध्ये मंगळवारी मध्यरात्री तुळसाबाई भाऊसाहेब चिकणे ही महिला वडिलांच्या घरामध्ये झोपली होती. त्यावेळी तिचा पती भाऊसाहेब चिकणे यानं दारू पिऊन तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केलाय. ही घटना मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. यासंबंधी फिर्यादी मयत महिलेचा भाऊ गंगाराम शिवाजी पारदे यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हा खून दारू पिऊन की अन्य कारणाने झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे DYSP मनीष कलवानिया, पारनेर पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे आणि पोलीस उपनिरीक्षक RD पवार यांनी घटनास्थळी जाऊन यासंबंधी अधिक माहिती घेतली आहे. या महिलेचा खून करून आरोपी भाऊसाहेब चंदर चिकणे हा फरार झालाय. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनानं श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना तातडीनं पाचारण केलं. मृतदेह उत्तरित तपासासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला. या घटनेमधील मृत महिलेला 2 मुलं आहेत. पुढील तपास पोलीस DYSP मनीष कलवानिया आणि पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, अरविंद भिंगार दिवे, महेश आव्हाड, शरद पवार, भालचंद्र दिवटे, सूरज कदम, मोकाटे पोपट, शेळके, संतोष प्रभाकर, साळवे, निवृत्ती पाराजी हे करत आहेत. या ठिकाणी आज रोजी 30/5/18 रोजी गंगाराम शिवाजी पारदे यांनी त्यांची बहीण तुळसाबाई भाऊसाहेब चिकणे तिच्या पतीने डोक्यात दगड घालून खून केला. याबाबत फिर्याद दिल्यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर 171/18 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेच्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच आपल्या टाकळी डोकेश्वर पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी होते. रात्री हा प्रकार साधारणतः 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास घडलेला आहे. अत्यंत निर्जन ठिकाणी आणि ज्या ठिकाणी वाहनं किंवा गाडी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी हे लोक राहतात, एकदम निर्मनुष्य वस्तीमध्ये. त्या ठिकाणी हा प्रकार झाल्यामुळे आरोपीला यातून घटना करून पळून जाता येणं थोडं शक्य झालेलं आहे. परंतु यामधील जे आरोपी आहेत त्यांना आम्ही लवकरच अटक करणार आहोत. यामध्ये आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीयुत रंजन कुमार शर्मा साहेब, त्याचप्रमाणे ASP नगर ग्रामीण विभाग ASP श्रीयुत मनीष कलवानिया साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री घनश्याम पाटील साहेब यांचं मार्गदर्शन यामध्ये दिलेलं आहे. त्यांनी त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही या गुन्ह्याचा तपास करत आहोत. गुन्हा घडल्यानंतर तातडीनं लागलीच या घटनास्थळी जिल्ह्याचे आमच्या नगर विभागाचे जे ASP साहेब आहेत मनीष कलवानिया साहेब यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक लॅब आणि डॉग युनिट यांनाही तातडीनं पाचारण करून सायंटिफिक पद्धतीनं या गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची उकल करण्याचा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. यामध्ये निश्चितपणानं आम्हाला या गुन्ह्याच्या आरोपीपर्यंत पोहोचता येणं शक्य होणार आहे. या गुन्ह्याच्या कामी टाकळी दूर क्षेत्राचे
पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल शेळके, त्याचप्रमाणे PSI पवार आणि DBचे कर्मचारी महेश आव्हाड आणि अरविंद भिंगारदेवे आणि गोपनीय बेसचे कर्मचारी दिवटे आणि रोखले यांनी तातडीनं घटनास्थळी येऊन लागलीच तपासकामी 2 टीम बनवून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे आरोपी त्या ठिकाणी या टीम पाठवून गुन्हेगाराचा आम्ही शोध सुरू केलेला आहे। लवकरच या घटनेच्या संदर्भातून आम्हाला गुन्हा उघडकीस आणता येणार आहे। गुन्ह्याचं मारण्याचं कारण अगदी छोटंसं कारण आहे। बायकोला नवरा म्हणला तू माझ्याबरोबर हत्याला तिथे काम घेतलेलं आहे तिकडे चल, आणि ते कामाला बायकोने जाण्यास नकार दिला, त्यामुळे या आरोपीनं दारू पिऊन बायकोच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केलेला आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। कोपरगाव येथील शिंगणापूर इथे 2 जावयांनी दारूच्या नशेमध्ये सासू सासऱ्यासह बायकोला केली लाकडी दांडक्यानं मारहाण। खामगावमध्ये पोलिसांनी टाकला मटका जुगार अड्ड्यावरती छापा, 3,57,000चा मुद्देमाल जप्त। निवस तालुक्यातील खामगावमध्ये एका वयोवृद्धाचं घरकुलासाठी उपोषण, दरम्यान दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। आणि आंबेगाव तालुक्यातील शिनोली इथे घोड नदीमध्ये बुडून 3 भावंडांचा मृत्यू, परिसरामधनं हळहळ व्यक्त। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर वर्तमानात बिनधास्त।